ब्रेकनंतरची बातमी. संजय राऊत पतंगराव कदम यांच्या समाधीस्थळी सांगलीतील ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटीलही उपस्थित आहेत. संजय राऊत ही दृश्य आपण पाहतोय. संजय राऊत हे सध्या पतंगराव कदम यांच्या समाधीस्थळी पोहोचलेले आहेत, तर सांगलीतील ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील हे देखील यावेळी उपस्थित आहेत. मोठा परिणाम राहिला असता हे जर दोन नक्कीच. बघा, सांगलीतून आर आबा आता नाही आहेत, पतंगराव नाही आहेत. सांगलीचं हे वैभव होतं अलीकडच्या राजकारणातलं, सांगलीची ओळख होती आणि सांगलीची प्रतिभा सुद्धा होती. तुम्ही पतंगरावांशी बोलताना तुम्हाला कळेल की हा प्रतिभावान माणूस होता. आर आबाशी बोलताना तुम्हाला जाणवेल की प्रतिभा आहे, नुसतं राजकारण नाहीये. आता हे कसदार बियाणं कमी होत चाललंय. सांगलीचा आता जो वाद सुरू आहे त्यामध्ये जर पतंगराव असते तर हा वाद अजिबात आमचा वाद कोणाशी नाहीये. राजकारणामध्ये अशा टिकाटिप्पण्या होत असतात. आता मी गाडीमध्ये विश्वजित कदमांशीच बोलत होतो. काय काय शेवटी आमचं एक नातं आहेच ना. आम्ही राजकारणात जरी आमचे मार्ग वेगळे असले तरी एक दुसऱ्याच्या विषयी ज्या भावना आहेत त्या अशाच राहतात. आता आम्ही त्यांच्या वडिलांच्या समाधीस्थळी आलोय, त्यांना मी सांगत होतो मी इथे पोहोचलोय. त्यांनीही मला फोन करून सांगितलं. तोडगा काही काँग्रेस